हाय गाईज. तर आज आमचं आहे एका फोटोग्राफरसोबत कोलॅबरेशन शूट, जे की कपल शूट असणार आहे. आणि असं रेनी सीझनमध्ये जे शूट्स होतात कपल्सचे, तसं शूट आहे. त्यासाठी मी आणि गुरु ॲज अ कपल म्हणून शूट करणार आहे. सो आज मी सकाळी लवकर आली आहे शॉपला. आता बघूया काय काय होतं आहे पुढे शूटमध्ये आणि व्लॉग कसा जातो आहे हे ते. तर तुमच्यासोबत मी सगळं शूट्स वगैरे शेअर करेन. आणि आता पटकन मी रेडी घालते. त्याने ऑप्शन दिलेत, एकतर व्हाईट नाहीतर येल्लो. माझ्याकडे येल्लो कलरचे 2 ड्रेस आहेत, ते मी तुम्हाला दाखवते. आणि ते वेअर करून आपण फटाफट मेकअप करून लगेच निघून जाणार आहे. बिकॉज असं डस्की स्मोकी थीम ठेवली आणि सकाळ सकाळ शूट करायचं आहे. त्यामुळे मी लवकर आले शॉपला. आता वाजले 7. 8 वाजता त्याला शूट वाजता बोलवलं आहे, म्हणजे त्यांनी आम्हाला 8चं टायमिंग दिलं आहे. तर मला फटाफट 1 तासामध्ये रेडी होऊन लगेच निघायचं आहे शूटच्या लोकेशनला. तर चला रेडी होऊया. सो गाईज, आय हॅव 2 ऑप्शन. एक असा आहे बटर येल्लो, आणि हा खूप मस्त ड्रेस आहे. और एक हे थोडासा ये वाला येल्लो. सो मी आता हे दोन्ही ड्रेस घालून बघते कसे वाटतात आणि लगेचच तुम्हाला सांगते. ठीक आहे, स्टे ट्यून. सो गाईज, येल्लोवरनं मी डायरेक्ट ब्ल्यूवरती कन्वर्ट झाले आणि मला येल्लो कलरचा घालायचा होता, बट माझं माइंड चेंज झालं आणि मी ब्ल्यू कलरचा ड्रेस घातला. आणि गुरु पण व्हाईट कलरच्या शर्टमध्ये होता आणि देन तो ब्ल्यू कलरचा शर्ट घालणार होता. सो आम्ही लोकेशनला जायला निघालो आहे आता. आणि लोकेशन आहे कोळकेवाडी डॅमच्या इकडे. एक असं मस्त भारी लोकेशन आहे, ते फोटोग्राफर्सलाच माहिती आहे. गाईज, आता मी रेडी झाली आहे आणि आता मी शूटला निघालो आहे. शूट आहे एका ठिकाणी जिथे रेनी सीझन आहे. तर पाऊस बघा तुम्ही किती पडतोय. ऑलरेडी भरपूर पाऊस पडतोय आज इकडे. आणि आम्ही जाणार आहे डॅमच्या इकडे शूट करण्यासाठी. असं लय बोलते, परत एकदा टेक घेऊया. हाय गाईज, तर आता मस्तपैकी मी रेडी झाली आहे आणि आता आम्ही ऑलोरमध्ये आलो आहे. बिकॉज आम्हाला वडापाव खायचा होता. बिकॉज भूक खूप लागली आहे. आणि इथे आता मी वडापाव खाऊन झाल्यानंतर आम्ही सगळेजण जाऊ डॅमवरती शूटच्या लोकेशनला, जे की डॅम आहे कोळकेवाडीचं डॅम. आणि गुरु आता डायरेक्ट इथून वडापाव तळायला गेलाय तिकडे. तर काय बोलायचं, ह्या पोरग्याला शूट करायचं आहे आणि हा जाऊन तिथे वडापाव तळतोय. ठीक आहे, आम्हाला भूक लागली म्हणून थोडीशी हेल्प करतोय काकांना. आणि मग ते सगळं झाल्यावरती आम्ही मस्त पेटपूजा करून झाल्यावरती आम्ही जाणार. बिकॉज इम्पॉर्टंट आहे पेटपूजा, त्याशिवाय शूट होणार नाही. तर आताच मस्तपैकी आम्ही वडापाव खाणार आणि मग आम्ही जाणार आहे लोकेशनला शूटसाठी. सो आजची थीम आहे अशी कपल शूट. बघूया, आम्ही मस्तपैकी असा ड्रेसअप केला आहे, तुम्हाला नंतर दाखवते. आणि ठीक आहे, गुरुने अजून काय घातलं आहे त्याचं काय अजून ठरलं नाही आहे. ते सगळं झालं की मग आपण शूट करणार आहोत. तर स्टे ट्यून. त्यानंतर आम्ही कोळकेवाडी डॅमला जात असतो आणि ही ग्रीनरी बघा. आणि ह्या ग्रीनरीमध्येच असलेले हे धबधबे आणि जो डॅम आहे तो एकदम सुंदर दिसत होता. आणि हे सगळं आम्ही खूप वर्षापासून मिस करत होते, बिकॉज आम्ही इकडे कधी आलोच नाही परत फिरायला. फर्स्ट मीटअप आमचं इकडेच झालं होतं. त्यानंतर आम्ही जेमतेम लॉकडाऊनमध्ये वगैरे भेटलो. त्यानंतर परत शॉप ओपन झाल्यानंतर आम्ही कधी भेटलो नाही. सो त्यानंतर डायरेक्ट आता शूटसाठी आम्ही इकडे जातो आहे. आणि हे सगळं पुन्हा एकदा आम्हाला इकडे अनुभवायला मिळालं आहे. तर तुम्ही इथलं हे ग्रीनरी आणि वॉटरफॉल्स छोटे छोटे बघू शकता, किती सुंदर आहेत. आणि इथलं सीन्स कसले भारी आहेत बघा. आणि कोकणात राहण्याची हीच मजा असते, तुम्हाला हर सीझनला नवीन काही ना काहीतरी अनुभवायला मिळतं. पावसाळ्यात तुम्हाला धबधबे अनुभवायला मिळतात आणि तसंच पूर पण बघायला मिळतो. आणि उन्हाळ्यात मस्तपैकी शिमगे वगैरे असतात, आंबे खायला मिळतात, असं भरपूर काय 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 असतं. सो आम्ही त्या लोकेशनला पोहोचत होतो आणि लोकेशन काही संपत नव्हतं. त्याआधी भरपूर चढ लागत होते, भरपूर कठीण रोड होता तिथे पोहोचण्यामागे. तर फायनली आम्ही तिथे पोहोचलो आणि ह्या पाय वाटेने आम्ही जातो. बापरे, कुठं जायचं आहे ते इकडं नाही वाटतं. उई उई काय करतोय, चुकीच्या रस्त्यात.
रानात आल्या शी यार गुरु अब कैसे आऊ मैं आईला अच्छा गो ये हम इधर से आ रहे हैं जंगल से माझी केस गाइस ये बहुत खतरनाक अरे तू गेलास मला कोण घेऊन जाणार ये खतरनाक रोड है और इस रोड पे कोई जगह ही नहीं है ऐसे वाक के जाना पड़ेगा ठीक है गाइस गाइस मी घातलाय वन पीस आणि हाफ रेनकोट आणि आणि व्हाईट कलरची पॅन्ट आणि पॅन्टची शाप लागली यार काय आता बोलू जा आता गाडीतून काढ त्याचं काय ते आर फॉर आणि गुरुजी ब्रँडेड छत्री आहे हे चल गुरु यार मला गाईज यार असं वाटतंय जंगल सफारीला आम्ही आलोय हा असं जंगलामध्ये आलं ना की अशी आवाज मारण्याची एक पद्धत असते की मग खालचा माणूस आवाज देणार पण आम्हाला खालून आवाजच येत नाही आहे तिकडनंच आवाज येतोय रे हा बघ हाच रोड आहे ऑफ रोडिंग करतोय गाईज आम्ही ए पाय घस हा तुला सांगते म्हणजे मी मॅप बरोबर आहे मग तोंडावरती झाडं मारली समजलंस काय मगाशी करत ऑफ रोडिंग करतो गाईज हा काय रस्ता आहे काय सांगा तुम्ही मला पोरी कशा येणार इथून What a scene! Scene बघा guys तुम्ही. अरे कुठच्या लोकेशनला आणलात तुम्ही वा इथून सांगणार हा लोकेशन चांगलं आहे गाईज हे बघा आलेलात कधी इकडे येऊ पण नका कळणार पण नाही तुम्हाला कसं यायचंय तो पण मेन रोड तिकडनं आहे आणि तुम्हाला थोडंसं सीन दाखवते हा इकडून तुम्हाला दिसणार आहे कोळकेवाडी डॅम त्यानंतर लगेचच आमचं शूट सुरू झालं आणि सार्थकने हे शॉर्ट काढले ते मी तुमच्यासोबत शेअर करते आणि थोडेसे शॉर्ट आहेत जे की मी घेतलेत आणि भरपूर आम्ही हसलो आणि या शूटचे जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आणि फोटो बघायचे असतील तर फोटोग्राफर्सच्या पेजला माझ्या पेजला गुरुच्या पेजला नक्की फॉलो करा तुम्हाला तिथे ऑल अपडेट्स मिळतील ऑल फोटो मिळतील आणि शूट कसं झालं आहे हे पण सांगा तुम्ही नक्की बिकॉज शूट एकदम क्लास आणि भारी झालं आहे थीमच आमची अशी होती ह्या शूट मागची की एकदम असं ड्रीमी प्रपोजल थीम होती सो तसं झालेलं आहे सगळं शूट आणि फायनल शूट झाल्यानंतर मी आले शॉपला आणि शॉपला आल्यानंतर मी लगेच स्टुडंटना शिकवायला लागले जे आजचं सेक्शन होतं त्या सेक्शनवरती शिकवलं साडी ड्रॅपिंगचं सेशन होतं तर साडी ड्रॅपिंगमध्ये मी स्टुडंटना गोल साडी नऊवारीमध्ये जे पॅटर्न होतात ते शिकवले प्लस साडी ड्रॅपिंग आणि साडी प्री प्लेटिंग शिकवलं त्यानंतर संध्याकाळ झाली आणि व्यवस्थित सगळं दुकान वगैरे बंद करून आम्ही एका माझ्या फ्रेंडच्या शॉपच्या ओपनिंगला गेलो होतो थोडं लेटच झाला शॉपच्या ओपनिंगला जायला पण तिला आम्ही व्हिजिट केलं आणि त्यांचं जयपूर थ्रेड्स म्हणून चिपळूणमध्ये न्यू शॉप ओपन झालं आहे तर तुम्ही नक्की जाऊन तिथे व्हिजिट करा बिकॉज नवीन कलेक्शन आलेले आहेत तिथे आणि देन थोडी आम्हाला डिझर्ट खायचं होतं त्यामुळे मग आम्ही हाऊस ऑफ आईस्क्रीममध्ये जे आईस्क्रीम बनवून भेटतं तिथे आम्ही आईस्क्रीम खायला गेलो आणि ऑल आईस्क्रीमच्या टेस्ट घेतल्या जवळपास आम्ही 3-4 आईस्क्रीम घेतले आणि खूप छान लागले तिथे पण तुम्ही व्हिजिट करू शकता आईस्क्रीम खाण्यासाठी आणि गाईज तिथला जो चिकूचा आईस्क्रीम असतो आणि पेरूचा आईस्क्रीम आहे तो खूपच मस्त लागतो मस्ट ट्राय वेटर बिल पे करा सर आम्ही खाल्ला आईस कसं लागलं आईस्क्रीम कोणते फ्लेवर खाल्ले मला काय माहिती आहे आणि बोल ना कोकोनट टेंडर कोकोनट
टेंडर वाजायला लागला. काय ते कॅफे चॉकलेट असं काहीतरी फ्लेवर होतं. कॉफी कॅफे. हे काय होतं फ्लेवर? त्याच्यात बघ आईस कॅफे. नाही आहे चॉकलेट काहीतरी नाही पाठी इकडे आहे. नट्टी कॅफे होता. आणि एक आम्ही घेतलं होतं व्हॅनिला रसबेरी व्हॅनिला आणि एक गुलकंद मस्तानी. कशी वाटलं? मेहनत आहे बाई. गुरलू तुम्हाला माहिती आहे गुरुला स्वतःच फक्त वडापावच आवडतो, बाकीचं काय नाही आवडत म्हणून तो काय रिएक्शन देत नाही. बघितलं का त्याची रिएक्शन बघितली का तुम्ही? दिली काय रिएक्शन? त्याने नाही दिली, कारण की दुसऱ्यांच्या प्रोडक्टला तो रेटिंग देत नाही. मग दे ना रेटिंग. 5 आउट ऑफ किती? 5 आउट ऑफ किती दिलीस? बघितलं काहीच तुम्ही? देणारच नाही. पण आवडलं की नाही ते तरी सांग. मुंडी पण नाही आवडलं तरी बोलवा. टाकते आता. चलो बाय गाईज. आता मी ब्लॉग इथेच खतम करते. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब ते तरी बोल. लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि बिल पे कर जा तिथे. आणि काय नाही, बिल पे कर जा. काय बोलतोस? फॉलोअर्स तुझे वाढवणार. वाढतात तरी कुठे? तू बोलतोस ना वाढतात तरी कुठे. ओके बाय गाईज.